नमस्कार. आज आपण एक कच्चा बटाटा वापरून झटपट तयार होणारा पौष्टिक असा बटाट्याचा नाश्ता कसा बनवायची रेसिपी बघणार आहोत. आणि याच्यासाठी गव्हाचं पीठ, मैदा, तांदळाचं पीठ काही वापरलेलं नाही आहे. तरी तुम्ही बघू शकता हे आपला पदार्थ किती छान असं बनवून तयार झालेलं आहे. कमी तेलकट, वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि तुम्ही एकदा बनवलं ना सारखं असंच बनवता. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि किती क्रिस्पी आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता अगदी झटपट तयार होणारा आपला हा नाश्ता आपण बनवूया. पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. आता हे पदार्थ बनवण्यासाठी आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे कच्चा आणि याच्यावरची अशी साल काढून घेतलेली आहे. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा अशा पद्धतीने किसणीने. याच्यावरची साल काढायची आणि मगच असा किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा, म्हणजे एकदम बारीक हा बटाटा होतो. तर बघू शकता अशा पद्धतीने हा बटाटा मी किसून घेतलेला आहे. तर हा बटाटा काळा पडू नये किंवा याचा कलर बदलू नये त्यासाठी आपल्याला लगेच पाणी टाकून ठेवायचं आहे. पाणी टाकून ठेवलं ना तर बटाटा काळा पडत नाही, त्यामुळे याच्यात भरपूर असं पाणी टाकून ठेवायचं. आता हे जरा वेळ आपण साईडला ठेवूया. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, त्यासुद्धा टाकून घेतल्यात. त्यानंतर 1 चमचा तीळ टाकून घ्यायचं आणि हे सगळं ह्या तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हे तेलामध्ये परतल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही घरातली कुठलीही वाटी किंवा कप सेट करू शकता आणि त्यानेच माप घ्यायचं आहे. तर मी इथं 2 वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला पाण्याचं माप एकदम परफेक्ट ठेवायचं आहे. आता हे पाणी टाकल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. मीठ हे चवीने टाकायचं आहे. व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर काय करायचं, आपल्याला ह्या पाण्याला एकदम उकळी आणून द्यायची आहे. तर बघू शकता इथं पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि ज्या वाटीने आपण 2 वाटी पाणी टाकले ना, अगदी त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. रवा इथं बारीकच वापरा आणि एका हाताने असा रवा टाकायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला असं चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे याच्यामध्ये रव्याच्या अजिबात गाठी होणार नाही. अशा पद्धतीने रवा हा बारीक वापरा. बारीक रवा नसेल तर मिक्सरला एकदा रवा फिरून घ्या, म्हणजे बारीक तयार होतो. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात जर काही गाठी असतील तर आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि हे रवा एकदम एकजीव असा आपल्याला करून घ्यायचा आहे. गॅस हा कमीच ठेवायचा. कमी गॅसवरती आपल्याला हे एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे मिश्रण एकजीव असं करून घेतलेलं, याच्यामध्ये कुठंही रव्याची गाठ झालेली दिसत नाही, बघू शकताय. आता थोड्या वेळच्या याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची कमी गॅसवरती. अगदी 1 ते 1.5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही हे मिश्रण एकदम एकजीव झालेलं आहे, पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे. याच्यामध्ये कुठंही रव्याची गाठ दिसत नाही आहे. आता लगेचच काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचं आहे. मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं मी कच्चेच वाटाणे टाकून घेतलेले आहे. आता हे वाटाणे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने जाडसर वाटाणे मी वाटून घेतलेले. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं 1 चमचा. लगेच त्याच्यामध्ये 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, ते टाकून घ्यायचं आहे. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. आता मिरची छान तेलामध्ये तडतडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण जे बटाटा किसून घेतला होता त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आणि हा बटाटा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हा बटाटा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. हा बटाटा आपण किसून घेतल्यामुळे एकदम पटकन असा सॉफ्ट होतो आणि पटकन शिजतो, याला टाईमसुद्धा लागत नाही. तुम्ही डायरेक्ट रव्यामध्ये बटाटा टाकला तरीसुद्धा हे चालेल, पण अशा पद्धतीने केलं ना खूप छान आणि टेस्टी लागतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने करू राहिले. तर हा बटाटा आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिठामुळं काय होतं ना की बटाटा पटकन शिजतो. आता मीठ टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अगदी 1 ते 1.5 मिनटं आणि तर 2 मिनटं आपल्याची एक वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता बटाटा आपला छान असा शिजलेला आहे, मस्त सॉफ्ट झालेला आहे. आता लगेच आपण जे वाटाणा वाटून घेतला होता, वाटाण्याचं वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता वाटाणा आपण कच्चाच वापरल्यामुळे छान याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे आता कच्चेपणा चालला जातो आणि वाटाणासुद्धा शिजतो. त्यामुळे तुम्ही वाटाणा भाजूनसुद्धा याला बारीक करून घेऊ शकता. इथं कच्चाच वापरला त्यामुळे मी इथं थोडंसं तेलामध्ये हा वाटाणा परतून घेणार आहे. आता याच्यामध्ये लगेच मसाले टाकून घ्यायचे. तर छोटा अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखी टाकू शकता किंवा तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना तर बारीक कट करून तीसुद्धा टाकू शकता. आता मसाले टाकल्यानंतर परत 2 ते 3 मिनिट याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता लगेचच काय करायचं, आपल्याला परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 1 ते 1.5 मिनटं वाफ काढून घ्यायची, म्हणजे वाटाणा छान असा शिजतो आणि यातला कच्चेपणा चालला जातो. तर बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर छान आपला वाटाणासुद्धा छान मऊ झालेला आहे, यातला कच्चेपणासुद्धा गेलेला आहे. आता लगेचच काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. तर बघू शकता इथे एका प्लेटीत मी मिश्रण काढून घेतलेलं आहे.
आता जो काय आपला रवा होता ना तो सुद्धा थंड झालेला आहे. आता हा रवा आहे ना आपल्याला एक जीव असा करून घ्यायचा आहे. जसं आपण पीठ मळतो ना सेम तसं याला मळून घ्यायचं आहे. जसं आपण पीठ मळतो तसं एकदम एक जीव असं करून घ्यायचं, एकदम सॉफ्ट असा एक गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने. तर हाताच्या मागच्या बाजूने असा जोर देत देत ह्या पिठाचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा एकदम मऊसर. तर बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा मी गोळा करून घेतलेला आहे. छान असं आपलं नरम हे पीठ तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसं आपलं इथं पीठ मळून तयार झालेलं आहे एकदम सॉफ्ट. आता काय करायचं आहे, मळलेल्या पिठामधून ना छोटासा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि याचा एक आपल्याला गोलसर असा उंडा करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने हातावरतीच आपल्याला असा पुरीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडंसं याला पातळ करून घ्यायचं आहे. तुम्ही पोळपाट लाटण्यावरती लाटूनसुद्धा करू शकता, पण मी अशा पद्धतीने हातावरच करू राहील, तुम्ही बघू शकता. मिडियम आकारामध्ये याची पुरी करून घेतलेली. आता याच्यामध्ये जे आपलं मिश्रण आहे बटाटा आणि वाटाण्याचं ते भरून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि याला असं मोडपून घ्यायचं, याच्या बाजू अशा बंद करून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे याला कुठलाही आकार देऊ शकता, चौकोनी त्रिकोणी तुम्हाला जो आवडत असेल तो. मी अशा पद्धतीने गोल तयार करून घेऊ राहिले. गोलही झटपट होतात आणि दिसायलाही छान दिसतात. अशा पद्धतीने मी गोल याला आकार देऊन घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता. बघू शकता किती छान आपलं हे बनवून तयार झालेलं आहे आणि दिसायलाही किती छान दिसू राहिलेलं आहे. मी असंच याला गोल ठेवलेलं आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळं तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं दिसू राहिलं आहे. गव्हाचं पीठ, मैदा काहीही न वापरता फक्त आपण रवा वापरून हे तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसू राहिलेलं आहे. आता अशाच पद्धतीने मी इथं काही तयार करून घेतलेले आहेत. आता हे ना आपण तळून घेऊया. आता तळण्यासाठी अगोदरच तेल गरम करून घेतलेले आहे. आता तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. तर एका टायमाला जेवढे मावतील ना तेलात तेवढे सोडून घ्यायचे आहेत. आणि झाऱ्याच्या मदतीने असं वरच्या बाजूने आपल्याला तेल सोडायचे आणि दोन्हीही बाजूनी छान असं आपल्याला कलर याचा बदलेपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. याला कमी गॅसवर तळायची अजिबात गरज लागत नाही. फास्ट गॅसवरती त्याला छान असं तळून घ्यायचं आहे. बघू शकता त्याचा कलर पण बदललेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसू राहिलेले आहे. आणि मस्त क्रिस्पी पण बनून तयार होतं एकदम झटपट. बघू शकता तुम्ही किती छान दिसू राहिलेले आहे. आता याचा कलर बदलून झालेला. लगेच काय करायचं आहे, पूर्ण यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसू राहिलेले आहे. लगेच एका ताटात काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे एवढा हा नाश्ता मी इथे तळून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे. एकदम कमी तेलकट, दिसायला एकदम छान आणि वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला आवाजावरून कळत असेल किती मस्त वरून क्रिस्पी झालेलं आहे. तुम्ही एकदा बनवलं आणि सारखं असंच बनवताल आणि लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील. एकदम छान आपल्या चविष्ट कमी साहित्यात हा आपला पदार्थ बनवून तयार झालेला आहे. नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे नक्की लाईक करा आणि हा रेसिपी जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.